संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या निवडणुकांची रणधुमाळी जोरदार चालू आहे आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चित ज्या निवडणुका आहेत त्या नगर परिषदांच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये ज्या निवडणुकीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होते ती आहे फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेची निवडणूक। याचं कारण असं, महानगरपालिका, ग्रामपंचायत ते पुन्हा महानगरपालिका आणि तिथून नगर परिषद, हा संपूर्ण जो प्रवास होता अगदी विवादाचा प्रवास होता आणि यामधून सुद्धा नगर परिषद फायनल झाली आणि पहिल्यांदा या नगर परिषदेची निवडणूक लढवत आहेत। इथले जितके नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत, जितके नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, सगळे एकापेक्षा एक मातब्बर, एकापेक्षा एक सुशिक्षित, त्यामुळे यांची चर्चा तर संपूर्ण महाराष्ट्रभर होतेच आहे। पण आज आपण आहोत याच फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये, जिथे अनेक उमेदवारांशी आज आपण रोज भेटतो, रोज बातचीत करतो, पण सगळ्यात महत्वाचं ज्या उमेदवारांच्या पाठीशी पॅनल प्रमुख असतो त्या पॅनल प्रमुखांना सुद्धा भेटणं गरजेचं आहे। त्यांचे उमेदवार का फायनल केलं हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे। म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे जितके उमेदवार उभे आहेत त्या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे त्यांचे पॅनल प्रमुख, जे हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य राहिलेले आहेत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहिलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फुरसुंगी गावचे ते माजी सरपंच राहिलेले आहेत, ते शंकर नाना हरपळे आज आपल्या सोबत आहेत। आणि त्यांच्याबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे या फुरसुंगी उरुळी देवाचीच्या एकूण 16 वॉर्ड मध्ये जितके काही उमेदवार आहेत त्यापैकी एक उमेदवार त्यांचा स्वतःचा मुलगा सुद्धा आहे आणि या सगळ्यांची जबाबदारी घेऊन ते एक पॅनल प्रमुख म्हणून या निवडणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत। सर्वप्रथम नाना, तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये सहर्ष स्वागत। धन्यवाद। नाना, माझा पहिला प्रश्न असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हा एकदम चर्चित गट आहे आणि या गटाच्या माध्यमातून घड्याळ्या चिन्हावरती जितके उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्या सर्वांच्या पाठीमागे तुम्ही आहात, पण तुम्ही एकूण किती उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेले आहेत? आमचे राष्ट्रवादी पॅनलचे जवळजवळ 32 उमेदवार आहेत नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष, असं 33 उमेदवार आम्ही उभे केले आहेत राष्ट्रवादीचे आणि सर्व घड्याळावरती आहेत की आज तसं पाहिलं तर फुरसुंगी हे गाव फार मोठे आहे। त्या गावची मतदारसंख्या आहे जवळजवळ 85,000 आणि उरुळी जवळ ते 80-90,000 पर्यंत जाते। 90,000 पर्यंत लोकसंख्या ही मतदार आहेत। या मतामध्ये 16 प्रभाग पडलेत। 16 प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागात 2 उमेदवार आहेत, असे मिळून 32 उमेदवार आणि एक जनतेतून निवडून येणारा नगराध्यक्ष, असे 33 उमेदवार आमच्या आता रिंगणात आहेत। आणि प्रत्येक वार्डमध्ये आम्ही गावच्या प्रमुख सगळे पदाधिकारी आम्ही एकत्र बसून हे ठरवलं की बाबा आपल्याला अजितदादा गटाचं काम करायचं, सर्वांनी राष्ट्रवादीचं। आपण राष्ट्रवादी सीट जवळजवळ 99% निवडून येतील याच्यावर आम्ही सर्वांनी भर दिलेला आहे। आजपर्यंत इलेक्शन आमची 2 तारखेला मतदार होतं, परंतु ते पुढं काही गोष्टीमुळे ते पुढं ढकललं गेलं। एका नगराध्यक्ष यशिता आहे, त्यांनी केस टाकल्यामुळे ती पुढे गेलं आणि आता परत आम्हाला त्यानंतर 18 दिवस परत प्रचाराला भेटले। तर आम्ही या 18 दिवसामध्ये एकूण एक मतदाराच्या घरी जाऊन, सर्व मतदाराच्या घरी जाऊन मतं माहिती दिली। त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की आमची 33 उमेदवार हे निवडून येणार आहे। ही 100%, 1001% आम्ही सांगतो की आमचं पॅनल हे पूर्णपणे यशस्वी ठरणार आहे ह्या निवडणुकीमध्ये, एवढी मी तुम्हाला खात्री देतो। नाना, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे माझा, ही जी नगर परिषद आहे अत्यंत सुशिक्षित नगर परिषद आहे। म्हणजे काही लोक म्हणतात की इथे जी लोक आहेत ना ती एकदम जसं मराठी बोली भाषेमध्ये म्हणतात की 12 गावचं पाणी प्यायलेले लोक आहेत। सगळ्या भागातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन स्थायिक झालेली इथली लोक आहेत, सगळी सुशिक्षित आहेत। ती जेव्हा उमेदवाराकडे बघतात तेव्हा तो उमेदवार त्यांना सुशिक्षित असला पाहिजे असं तर वाटतंच। त्याचबरोबर जो उमेदवार तुम्ही उभा केलाय तो उमेदवार तितक्या ताकदीचा आहे का हे सुद्धा लोक बघतात। तर तुम्ही हे उमेदवार निवडत असताना, हे उमेदवार उभे करत असताना 33चे 33 उमेदवार तितकेच सुशिक्षित आहेत का, तितकेच ते काम करू शकतील का, या नगर परिषदेचं भविष्य त्यांच्या हातात देणं योग्य आहे का, हे सगळं बघून तुम्ही हे निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवलेले आहेत का? आमचे 32 उमेदवार आहेत आणि 33 नगराध्यक्ष आहे।
नगराध्यक्षी सुद्धा ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत निवडून आली होती. त्यांनी जेव्हा एक पंचवर्षीय टर्म त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करून दाखवलं लोकांना, जनतेला. आज ते सुद्धा शिकलेले आहेत. जवळजवळ मला वाटतं BA BCom काय झालेली आहे ती. परत दुसरे जी नगर सेवक आहेत ते 32, त्या 32 नगरसेवकापैकी सर्वांना अनुभव आहे राजकारणाचा आणि सर्व सुशिक्षित आहेत. अशिक्षित असं कोणीच नाही. आणि सर्व जनतेतील उमेदवार आहेत की जनतेने उभी केलेली उमेदवार आहे. आम्ही जनतेपर्यंत गेलो होतो, बा हे उमेदवार देऊ का, ते म्हणजे चांगले उमेदवार आहेत द्या, अशा पद्धतीने आम्ही निवड केली उमेदवाराची पहिली. आणि त्यानंतर ही उमेदवारी दिली आहेत की जनतेपाशी जाऊन आपली स्वतःची कामं न करता जनतेची कामं करून घेणारे हे उमेदवार आहेत. आणि जेव्हा केव्हा बी त्यांना फोन करतील त्यावेळेस ते त्या ठिकाणी जाणार आणि ते काम करून देणार असे उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत. अगदीच तुमचे उमेदवार सुशिक्षित तर आहेतच, पण जनतेची एक अपेक्षा असते की जे उमेदवार उभे आहेत ते काहीतरी कामाचे असावेत. एकतर त्यांनी या आधी काहीतरी कामं केलेली असावीत जनतेसाठी, नाहीतर मग निवडणुकीत जर यदाकदाचित ते निवडून आले तर त्यांनी निवडून आल्यानंतरही काहीतरी कामं केली पाहिजेत. मग याच्यासाठी ना पॅनलचं एक धोरण असतं की ही व्हिजन्स आम्ही घेऊन चालतोय आणि या व्हिजन्सवरती आमचे उमेदवार हे निवडणूक लढवत आहेत. अशी कोणकोणती व्हिजन्स तुम्ही काढलेली आहेत की जेणेकरून निवडणूक निवडून आल्यानंतर या नगर परिषदेचा कायापालट करण्यासाठी तुम्हाला ही कामं वगैरे करायची आहेत, अशी कोणकोणती विजन्स आहेत? कसं आहे की आता आमच्या इकडे 2017 मध्ये ग्रामपंचायत 2017 पर्यंत होती. त्यानंतर नगरपालिका आली. नगरपालिका हे नगरसेवक आमचा निवडून गेला, राष्ट्रवादीचाच होता. त्यानंतर 2 वर्षाने 2.5 वर्षांनी परत नगरपालिका बरखास्त झाली. आणि त्यानंतर आमचं परत गाव नगरपालिकेतून वगळलं गेलं आणि आता नगर परिषद लागली. तर आमच्या गावाची एवढी कामं आता स्थगित आहेत की 2017 ते 2025 आतापर्यंत जी कामं सगळी रखडलेली आहेत. पाणी नाही, कुठे रस्त्याला खड्डे पडलेत, लाईटी नाहीत, कचरा गाड्या येत नाही वेळेवरती. कारण पुणे महानगरपालिकेत लक्ष नाही. आता 2017 पासून आतापर्यंत जे आमचे कामं रखडलेत आणि जे आमचे नगरसेवक झाले 2.5 वर्षी, मग त्या नगरसेवकांना 2 वर्ष कोविडची साथ होती. त्याच्यामुळे त्यांना काही फंड वापरता आला नाही, कामं करता आली नाहीत. त्यामुळं फक्त राहिले 6 महिने. 6 महिने करून काय करणार आहेत एक नगरसेवक, 11 गावं त्यांच्या होती. त्यामुळं एवढी कामं आमची रखडलेली आहेत. ती कामं आम्ही मार्गी लावण्यासाठी खास आता नगर परिषद जी उमेदवार उभे केलेले आहेत ते सर्व सुशिक्षित आहेत आणि शिकलेले आहेत. आणि त्यांनी जवळजवळ ह्यातले 50% ग्रामपंचायत सदस्य आहेत माझी, कोण सरपंच आहेत. अशा पद्धतीने सर्व उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामुळं आता जे येणारे जे आमच्या पुढे प्रश्न आहे जनतेचा, रस्त्याचा असो, पाणीचा असो, लाईटचा असो, हे सगळे प्रश्न आम्ही जेवढ्या मूलभूत गरजा असतात जनतेला लागतात ते सगळे आम्ही पुरवणार आहोत. आणि जनतेलाही माहिती आहे की हे इथले जे राष्ट्रवादीचे पॅनल प्रमुख आहेत ते कोणी सरपंच आहेत, कोणी जिल्हा परिषद सदस्य आहे, कोणी पंचायत समिती, सर्व पदं भोगलेली आहेत. अशा अनुभवी सर्व. त्यामुळे ती काय होणार, आता जे येणाऱ्या इलेक्शन मध्ये तुम्हाला सांगितलं 99% आमची उमेदवार निवडून येणार 100%. आणि कामातली उमेदवार सर्व काम करणारे, जनतेला माहिती की यांनी जे उमेदवार उभे केले ही सर्व काम करणारे उमेदवार आहेत. त्यामुळं आम्हाला जनता बरोबर मत देणार, आमचे सर्व उमेदवार निवडून देणार याची मला खात्री आहे. अगदीच माझा आणखीन एक प्रश्न असेल. मी मगाशी तुमची ओळख करून देताना एक उल्लेख केला होता की तुमचे चिरंजीव सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, प्रभाग क्रमांक 10 मधून अमित हरपळे. निवडणुकीत कसं असतं की घरचा उमेदवार असला म्हणल्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं, कारण आपलाच घरचा उमेदवार उद्या कदाचित 1-2 मतांनी मागे पुढे झाला तर लोक म्हणणार की पॅनल प्रमुखाला स्वतःचा उमेदवार नाही सांभाळता आला, किंवा मग पॅनल मधले नंतर हे गणले जातात. पहिला म्हणलं जातं की मग पॅनल प्रमुखांच्या घरच्या उमेदवाराचं काय झालं. तेव्हा मुलाची जितकी जबाबदारी घेतलाय तुम्ही, म्हणजे जितकी जबाबदारी आता घ्यावी लागते तुम्हाला, तितकाच उमेदवार प्रत्येक तुमच्यासाठी सेम आहे का? 32 पैकी 32 आणि बाकी एक नगराध्यक्ष पदाचा आणि तुमचा एक मुलगा, असे टोटल 33 उमेदवार तुमच्यासाठी तेवढेच महत्वाचे आहेत का? आणि मुलाला निवडून आणून देण्यासाठी प्रयत्न तुमचे जास्त आहेत का? तसं 32च्या 32 माझी मुलासारखीच आहे सर्व. त्यामुळे मी 32च्या 32 उमेदवारावर लक्ष देतोय.
आज जरी चिरंजीव उभा असतील, परंतु जनतेला माहिती नानाचा चिरंजीवी नानाने आतापर्यंत 35 वर्ष गाव चालवले, आतापर्यंत कामं केली. जनतेला सर्वांना माहिती की नानांनी जशी कामं केली त्याचं चिरंजीव सुद्धा काम करणार आहे. त्यामुळे माझा चिरंजीव पडण्याचं आशा सोडूनच द्या, सर्वांपेक्षा जास्त मत निवडून येईल याची मी तुम्हाला खात्री देतो. अगदीच माझा एक शेवटचा प्रश्न असेल, मुलाला तर निवडून द्याल आणि बाकीत पण मुलासारखे तुम्ही म्हणालच, पण फुरसुंगी पण तुम्हाला घरासारखीच आहे. फुरसुंगी उरी देवाचीचा एक महत्वाचा प्रॉब्लेम जो मी अनुभवते एक पत्रकार म्हणून, जेव्हा जेव्हा मी इकडून प्रवास करते निवडणुकीच्या दरम्यान, ट्रॅफिकची प्रचंड मोठी समस्या आहे, रस्त्यांची प्रचंड बिकट समस्या आहे. मला वाटतं पुण्यासारख्या अगदी शहरामध्ये हा भाग असून सुद्धा इतका पाठीमागे या विकासाच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत का पडला, याचं उत्तर कदाचित तुम्ही इथले अनुभवी राजकारणी नेते म्हणून तुमच्याकडे असेल. पण त्याचबरोबर आतापर्यंत इथल्या ट्रॅफिकवरती काही सोल्युशन निघालेलं नाहीये का, किंवा रस्त्यांच्या वरती काही सोल्युशन निघालेलं नाहीये का? आणि जर निघेलच येत्या भविष्य काळात, जर तुमचे यदा कदाचित सगळे उमेदवार निवडून आले किंवा जितके येतील तितके, तर काय कायापालट करणार आहात या निवडणुकीच्या नंतर या नगर परिषदेचा? कसं आहे, आमची सर्व उमेदवार निवडून येण्याची 100% खात्री आहेच. आणि आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जे वाहतूक जी थांबते, जवळजवळ हडपसर, इथून हडपसर जायचं म्हणजे 3 किलोमीटर हडपसरी, इथून हडपसर जायचं म्हणजे 1 तास लागतो. पहिलं आमचं ध्येय काय आहे की वाहतूक नियंत्रणात आणणे. दुसरं, जनतेला काय काय आता पाणी आलेलं आहे, पण काय काय अजून ठिकाणी पाणी पोचलेलं नाही, त्यामुळे समजा नंतर पाणी सोयी करायची. लाईट तर आहेच, लाईटची टुबा बसवणे आणि ज्या ठिकाणी लाईट नसेल त्या ठिकाणी नवीन टुबा बसवणे, हे आम्ही सर्व जेवढी काय मुलं गरजा आहे लोक जनतेच्या, त्या आम्ही सर्व पुरवणार आहोत. अगदीच खूप खूप धन्यवाद. एवढ्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एवढ्या उमेदवारांची जबाबदारी असताना सुद्धा तुम्ही इतका महत्वाचा वेळ देऊन आम्हाला मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या पॅनलसाठी आणि तुमच्यासाठी, तुमच्या पुढील वाटचालीसाठी स्टार महाराष्ट्र न्यूज मार्फत खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपल्यासोबत होते शंकर नाना हरपळे, जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे पॅनल प्रमुख आहेत. आणि आतापर्यंत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच संविधानिक पदांचा त्यांना अनुभव सुद्धा आहे. ते आता निवडणुकीत काय करतायत, त्यांचे 33 उमेदवार निवडून येत आहेत की नाही, जसं त्यांनी म्हणाले की 99% त्यांचे उमेदवार निवडून येणार आहेत. तो 1% कुठे जातो हे पाहणं सुद्धा महत्वाचं तितकंच ठरेल, जितकं की आपण विरोधकांच्या वरती सुद्धा लक्ष देतोय. एकूण सगळेच उमेदवार कोण कुठून निवडून येतं, कोण किती बाजी मारतं, हे सगळं पाहूया स्टार महाराष्ट्र न्यूजच्या प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक तासाच्या अपडेटमध्ये. जर तुम्हाला सगळे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. मी सह्याद्री, कॅमेरामॅन पंढरीनाथ पाटील सोबत.